स्वयंपाक झालेला आहे आणि सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणे झालेलं आहे। बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे। तर अगोदर सगळे भांडी क्लीन करून घेते। आणखीन यांच्यासाठी मला टिफिन पॅक करायचा आहे। तर बघू शकता किचन काउंटर स्वच्छ झालेला आहे। रात्रीचं थोडंसं दूध राहिलेलं आहे आणि दूध खूपच गार झालेलं आहे। तर यामध्ये मी थोडंसं गरम दूध टाकलेलं आहे, म्हणजे दूध हलकंसं कोमट असलं त्यामध्ये विरजू लावलं तर व्यवस्थित विरजलं जातं। एकदम गार दुधामध्ये विरजू लावलं तर दही व्यवस्थित होत नाही आणि तसंच आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे दही लवकर विरजलं जात नाही आहे। तर दूध हलकंसं कोमट असलंच पाहिजे। तर गरम दूध मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मी 1 चमचा दही टाकून झाकून ठेवते, म्हणजे रात्रीपर्यंत हे दही व्यवस्थित बनून तयार होईल। आणि इकडे मी चहा पण बनत ठेवलेला आहे। तुम्ही म्हणताल कुठली वेळ चहा प्यायची, तर आता मला जेवण करायचं मन नाही म्हणून मी इकडे चहा बनत ठेवलेला आहे। तर चहा पावडर साखर टाकलेली आहे। जोपर्यंत चहा बनत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते, म्हणजे यावेळी इतकी कामं पडलेली आहेत ना, इतकी कामं की विचार करण्याची काही गरज नाही। जसं मी करत जाईन तशी हे कामं निघत जाणार आहेत। तर अगोदर मी इकडे ताक बनवून घेत आहे आणि टिफिन घेतलेला आहे आणि इथंच मी खाली बसूनच टिफिन पॅक करत आहे। म्हणजे थांबल्या पाय खूप दुखत आहेत, म्हणजे किचन काउंटरच मी सगळं ठेवते आणि थांबल्या सगळी कामं आवरत असते। तर दिवसभर थांबून पाय पण खूप दुखत आहेत म्हणून म्हणलं निवांत कामं आवरूया। अगोदर तर यांच्यासाठी टिफिन पॅक करते, मगच पुढची कामं करायला सुरुवात करते। म्हणजे आणखीन कपडे मला उन्हाला टाकायचे आहेत, मशीनला लावलेले आहेत। तर मशीन आपलं काम निवांत करत आहे तोपर्यंत मी इकडे टिफिन पॅक करते। आणि भांडी क्लीन झालेले आहेत, रॅकला आणखीन लावणार नाही। पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतर ती भांडी मी रॅकला लावते। पण आता यावेळी थोडंसं निश्चिंत वाटतं, म्हणजे मॉर्निंगला जशी धावपळ असते तशी यावेळेत नसते। टिफिन पॅक केलं आणि सगळ्यांचं एक वेळचं झालेलंच आहे आता। तर निवांत ही कामं आवरूया। तर आज भाजीमध्ये हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे मी, आणि भात वरण हे सगळं जे आपलं रोजचं स्वयंपाक आहे तेच बनलेलं आहे। काही मी आज वेगळं बनवलेली। मॉर्निंगला मी मसाले भात आणि चटणी बनवलेली होती, नंतर मी हरभऱ्याची भाजी वरण भात भाकरी हे सगळं बनवलेलं आहे आणि इकडे टिफिन पण पॅक केलेला आहे। तर खालच्या डब्यात मी ताक टाकलेलं आहे आणि वरच्या डब्यामध्ये म्हणजे मधल्या डब्यामध्ये वरण आणि ॲल्युमिनियम पेपर लावलेला आहे, कारण एकदम टिफिन जे आहे ना लूज आहे त्यामुळे हे पेपर लावत असते मी। आणि भाकर मी रुमालमध्ये गुंडाळून देत आहे, म्हणजे भाकर टिफिनमध्ये ठेवणं थोडंसं असं होतं, म्हणजे जास्त वेळ झाला तर भाकर एकदम नरम अशी गिळगिळ होते। चपाती असली ठीक आहे आपण टिफिनमध्ये देऊ शकता, पण भाकर मी अशा पद्धतीनं रुमालमध्ये गुंडाळून दिलेली आहे। तर झालेलं आहे टिफिनचं काम। एक कवर घातलेलं आहे, कारण मी ॲल्युमिनियम पेपर तर लावलेला आहे तरी पण बाईकवर जातात ना त्यामुळे तो खूपच हलाझोला होतो आणि सांडालोंडा होतो, म्हणून मी अशा पद्धतीने कवर घातलेला आहे आणि सगळं एका पिशवीमध्ये ठेवलेलं आहे। म्हणजे किती हलाझोला हो तरी पण हे सांडू नये अशा पद्धतीने पॅकिंग केलेले आहे। तर टिफिन पॅक झाला, आता पुढची कामं आवरून घेऊया। तर थोडासा पसारा खाली ठेवलेला आहे, म्हणजे पसारा काय स्वयंपाक वगैरे मी खाली ठेवलेला आहे। आणखीन दुपारचं जेवण व्हायचं आहे बाबांचं, आणि बाबा काय करताय तरी पाणी चालू केलेलं आहे। लसूण आणि कारोळ घातलेला आहे। लसूणही बघू शकता तुम्ही छान आलेला आहे आणि इकडे कारोळ आहे पूर्ण हे, आणि त्यामध्ये छान अशी फुलं पण आलेली आहेत। म्हणजे अशामध्ये कारोळाला पाणी दिलं ना ते कारोळ छान येतं असं म्हणतात बाबा। म्हणजे शेतामध्ये कशा पद्धतीने ते केलं जातं तितकी जाणीव मला नाही, पण बाबांना माहिती आहे, कारण ते अगोदरपासून शेतातलीच कामं केलेली आहेत। त्यामुळे त्यांना पूर्ण जाणीव आहे की कुठल्या वेळेमध्ये कुठली कामं शेतातली केली जातात, म्हणजे कुठल्या वेळेस पेरणी होते, कुठल्या वेळेस पाणी दिलं जातं, म्हणजे ती पीक व्यवस्थित येतं। तर झालेलीच बाकीची सगळी कामं। आता मला कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत, तर हे कपडे मी पिशवीत भरून तिकडच्या रूममध्ये ठेवलेले होते। दिनेशचे आहे, दिनेशच्या पप्पांचे आहेत। तर सगळे कपडे अगोदर मोजून देते मी, कारण असंच दिलं ना विसर होते आणि ते व्यवस्थित घरी येत नाही, ते एखादी का होईना त्यामधला हरवतो। असं झालेलं 1-2 वेळा, तेव्हापासून मी कपडे सगळे मोजून देत असते। तर इकडे शर्ट आहेत, पॅन्ट आहेत, म्हणजे खूप सारे शर्टच आहेत, पॅन्ट जास्त नाही आहेत। म्हणजे जीन्स असतात ना, जीन्सला इस्त्री करण्याची काही गरज नाही, शर्ट मात्र मी देत असते। तर पाणी देऊन झालेलं आहे, म्हणजे पाणी चालू आहे आणि बाबांच्या जरा चालू आहेत। म्हणजे जे छोटं नळ असतं ना त्याला पाईप जुडवलेला आहे आणि ते पाणी निवांत जात आहे। म्हणजे एकदम बोरवेलचं पाणी तिथं द्यायला जमत नव्हतं आणि लाईट पण राहत नाही, तर जे टाक्यांचे नळ जे पाईपलाईन केलेलं आहे ना खालच्या साईडला जे नळ आहेत तिथंच लावलेलं आहे निवांत। म्हणजे लाईट जाओ किंवा न जाओ त्यांना काही फरक पडणार नाही, ते पाणी जे आहे ना बंद होणार नाही, कुठेही पाणी द्यायची प्रोसेसिंग थांबणार नाही, म्हणून ते नळ लावलेलं आहे, त्याला पाईप जुडवलेले आहेत आणि ते नळ चालू केलेलं आहे। तर लाईट ना दिवसभर राहत नाही, सतत जात असते, त्यामुळे लाईटवरती ते बोरवेल चालू केलं की मग बंद होतं, मग त्यावेळेस पाणी द्यायचं बंद होतं, म्हणून अशा पद्धतीने नळाचं पाणी डायरेक्ट देत आहेत। म्हणजे वरच्या टाक्या ज्या आहेत ना ते रिकाम्या होत आहेत, जसं रिकामं झालं की मग मी परत भरते, परत बाबा तिकडे पाणी देत आहे। तर कालपासून पाणी द्यायचं काम चालू आहे। तर माझी थोडीफार कामं आवरलेली आहेत, थोडीफार बाकी आहेत। असं नाही की आपली कामं लवकर आवरतात, दिवसभर चालत असतात, तर त्यामध्ये थोडासा वेळ स्वतःसाठी देणं गरजेचं आहे। तर इकडे मी घेतलेला आहे तर रस, म्हणजे उसाचं रस काल काढून आणलेला आहे, काल आम्ही थोडंफार पिलं आणि बाकीचं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। तर आता मी इकडे रस प्यायला घेतलेला आहे, यामध्ये लिंबू पिळलेला आहे, म्हणजे त्यामध्ये लिंबू आहे अगोदरच, तरी पण मला आंबट आवडतं म्हणून मी आणखी थोडंसं लिंबू ॲड केलं आणि रस घेतलेला आहे। तर मी रस एन्जॉय केला आणि माझ्या कामात मी लागलेली होती, तितक्यात वेदिका आलेली आहे, दिनेश पण आलेला आहे आणि ही वेदिकाची मैत्रीण आहे। म्हणजे दोघीजण कॉलेजला आलेल्या होत्या आणि एस टी गेलेली आहे असं म्हणत होती वेदिका, ज्या दिवशी एस टी जाते त्या दिवशी घराकडे येते।
तर आल्यानंतर जेवण खाणं झालेलं आहे दोघींचं. नंतर दिनेश पण आला, त्याला पण जेवायला वाढलेलं आहे. तर सगळ्यांचं जेवण खाणं झालं. आता चर्चा चालू आहे आणि इकडे क्यूब घेऊन बसलेले आहेत कलर जोडत. म्हणजे दिनेश या कामामध्ये परफेक्ट आहे, अगदी 5 मिनिटामध्ये एक कलर जोडतो. तर हे दोघीजण काय करत आहेत, त्याचे कलर वेगळे करत आहेत, म्हणजे ते मोडत आहेत, दिनेश बनवून देत आहे अगदी 5 मिनिटामध्ये. तर वेदिका ते लक्षपूर्वक बघत आहे की कशा पद्धतीने दिनेश ते जुळवत आहे, कारण या दोघीला जमत नव्हतं. पण दिनेश परफेक्ट आहे या कामामध्ये. म्हणजे अगोदर ना क्यूब खूप सारे घेतलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते कलर जुळवायचा, म्हणजे त्यामध्ये परफेक्ट झालेलं आहे दिनेश. कसंही क्यूबचे कलर जे आहेत ना ते म्हणजे हे मोडून देत आहेत ना, अगदी 5 मिनिटामध्ये ते सगळे कलर जुळवत आहे दिनेश. आणि ते या दोघींना जमत नव्हतं, तर तेच बघत होते दोघीजण की कशा पद्धतीने हे करत आहे. इतकं स्पीडमध्ये करतो ना की ते व्यवस्थित दिसत नाही आम्हाला. तर वेदिका तेच म्हणत होती की कशा पद्धतीने करत आहे, मला समजतच नाही आहे. लक्षपूर्वक बघत होती तरी पण तिला जमलेलं नाही आहे. तर थोडा वेळ सगळ्यांनी एन्जॉय केलं. आता हे जायला निघालेले आहेत, म्हणजे आता एस टीची टायमिंग झालेली आहे. तर दिनेश नेऊन सोडत आहे बस स्टॉपला दोघींनाही, कारण एस टीची टायमिंग झालेली आहे. तर वेदिका आल्यानंतर मीही कुठलीही कामं आवरली नाही, सगळ्यांशी बोलत बसलेली होती. नंतर माझी खूप सारी कामं राहिलेली होती, म्हणजे कपडे वगैरे काढणं, घडी घालणं. तर नंतर सगळी कामं मी आवरली. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. यावेळी टायमिंग सकाळचे 6 वाजलेले आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार बुधवार आहे आणि मी उठलेले आहे रोजच्या वेळेत, म्हणजे 5 वाजता मी उठलेले आहे आणि पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी क्लिनिंगची कामं माझी आवरलेली आहेत आणि अंगणाची साफसफाई पण झालेली आहे, म्हणजे धुवून घेतलेलं आहे. आणि परत मी दार बंद केलेलं होतं, कारण ही सगळी कामं आवरल्यानंतर मी अगोदर आंघोळीला जाते आणि त्यावेळेत कोणी उठलेलं नसतं, म्हणून मी परत गेट दार सगळं बंद केलेलं होतं. आता सगळं काढलेलं आहे मी. उजेड पण छान आलेला आहे, कारण 6 वाजेपर्यंत दिवस निघत नाही, उजेड येत नाही आहे, त्यामुळे बाहेरची कामं माझी लवकर आवरत नाही. तरी पण मी लाईटच्या उजेडाला सगळी कामं आवरून घेतली, कारण आंघोळ केल्यानंतर ही सगळी कामं करायला नको वाटतात. तरी पण कधी कधी मी करतही असते, तुम्ही बघत असता व्हिडिओमध्ये. पण थोडंसं उलटं सुलटं वाटतंच आंघोळ झाल्यानंतर पारशी कामं करायला, पण काय करावं, बाहेर अंधार असतो एकदम. तरी पण मी आज लाईट लावून सगळी कामं आवरलेली आहेत. तर सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. आता आलेली मी किचनमध्ये. अगोदर याच्यासाठी मी रागी बनवते आणि इकडे खूप सारे कांदे मी घेतलेले आहेत, कारण मला आज बनवायचे आहेत कोफ्त्याची भाजी बनवणार आहे. म्हणजे दुधी आणलेले आहे, त्याची मी धपाटे बनवते किंवा भाजी बनवते. पण अशीच भाजी बनवण्यापेक्षा आपण कोफ्त्या बनवून भाजी बनवली ना, खूपच छान टेस्टी बनून तयार होते. पण या भाजीला तयारी थोडीशी जास्त असते, म्हणून मी थोडंसं लवकरच सुरुवात केलेली आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं तर 6:30 वाजलेले आहेत. यांचं आवरलेलं आहे. अगोदर यांच्यासाठी मी रागी बनवून देते, यांचं आवरून देते, मग त्यानंतर चहा वगैरे बनवून घेते माझ्यासाठी. मग दिनेशचं बाबांचं नंतर आवरत राहील, तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. म्हणजे दिनेश रनिंगहून इतक्या लवकर येत नाही आहे आणि बाबांची आंघोळ होते 9-9:30 वाजता. थंडी खूप वाजायला लागली आहे, त्यामुळे थोडासा लेट होतच आहे आजकाल बाबांना पण. त्यामुळे निवांत भाजी करून घेऊया अगोदर, मग बाकीची कामाला नंतर सुरुवात करणार आहे. तर इकडे मी रागी कशा पद्धतीने बनवते भरपूर वेळा शेअर केलेला आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. फक्त लसूण टाकलं तरी पण जमतं किंवा फक्त अद्रक टाकलं तरी पण जमतं, पण मी दोन्ही इकडं मिक्स केलं, पेस्ट बनवून घेतली, ते टाकलेले चमच्याभर. नंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. यामध्ये दुसरं काही टाकायची काही गरज नाही, फक्त मीठ टाकायचं, पाणी टाकलेलं खूप सारं. आणि रागीचं जे पीठ आहे ते मिक्स करून मी यामध्ये ॲड केलेलं आहे. शिजवून घेतलं. रागी जास्त वेळ लागणारी रागी बनवायला, अगदी 5 मिनिटात बनून तयार होते आणि खूपच चांगली असते. आता तरी थंडीची दिवस चालू आहेत, तर जितकी पौष्टिक वस्तू आपण खाल्ली तितकी छान, म्हणजे शरीराला मानते असं म्हणलं जातं. म्हणजे हेच वगैरे बनवून ठेवायचं या दिवसामध्ये. काही पौष्टिक वस्तू, शेंगदाण्याचे लाडू वगैरे किंवा रागी बनवून घेऊ शकता, खूप छान असतं. तर यांना दिलेले, बाबांना दिलेले, म्हणजे बाबा पण यांच्यासोबत रागी खात आहेत मॉर्निंगला. तर त्या दोघांचं झालेले. दिनेश आणखीन आलेला नाही, रनिंगला गेलेला आहे. दिनेश आल्यानंतर त्याला पण मी बनवून देते, कारण एकत्र बनवून ठेवत नाही, गार झाल्यानंतरही खावं असं वाटत नाही. तर दिनेश आल्यानंतर मी वेगळं बनवणार आहे. आता मी इकडे बनवत आहे भाजी, म्हणजे भाजीची तयारी करत आहे. तर आज मी कोफ्त्याची भाजी बनवत आहे. त्यासाठी इकडे मी दुधी घेतलेली आहे. ही दुधी छान कवळी आहे, म्हणजे एकदम बिया वगैरे झालेले नाहीत, अशीच दुधी आपल्याला घ्यायची आहे. अगोदर मी वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता खिसून घेऊया. तर इकडे जी मोठ्या दाताची खिसणी असते ना, ते मी घेतलेले, एकदम बारीक अशी घ्यायची नाही, थोडीशी मोठ्या दाताचीच घ्यायची आपल्याला अशा पद्धतीनं. तर अगोदर मी हे सगळे दुधी खिसून घेत आहे, म्हणजे 1 ते 2-3 भाग केलेले आहेत मी याचे, आणि पटकन खिसून घेऊया. थोडंसं तयारीला वेळ जास्त लागतो, म्हणून मी सगळी कामं लवकर आवरली आणि मी लागलेली आहे आता भाजी बनवण्याच्या तयारीमध्ये. म्हणजे मी कालच विचार करून ठेवला होता की उद्या कोफ्त्याची भाजी बनवणार, त्यामुळे थोडंसं लवकर उठून मी सगळी कामं आवरलेली आहेत. कारण आपल्याला काय होतं, ही मॉर्निंगची कामं लवकर आवरत नाहीत आणि त्यामध्ये वेळ जास्त गेला की मग परत आपल्याला ही सगळ्या तयारीला वेळ जास्त जातो, म्हणून थोडंसं लवकर सुरुवात करायची. म्हणजे सगळं वेळेत करणंही गरजेचं आहे. जास्त लेट झाला तरी पण आपल्याला वेगळी कामं करायला वेळ भेटत नाही आणि तसं थंडीमुळे कामं आवरत नाहीत, म्हणून थोडंसं लवकर उठणं मला ठीक वाटत आहे आजकाल.
तर इकडं काय केलं, मी सगळी दुधी खिसून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी जे आहे ना ते वेगळं केलेलं आहे, कारण आपण पाण्यासहितच हे मिक्स केलं ना बेसन खूप लागतं आणि भाजीमध्ये फक्त बेसनच लागतं, म्हणून पूर्ण पाणी पिळून काढेल, पाणी टाकायचं नाही, नंतर मी भाजीमध्ये ती यूज करणार आहे म्हणून ताटलीमध्ये तसंच ठेवलेलं आहे. आणि इकडे आता मसाला तयार करूया. त्यासाठी मी इकडे घेतलेला आहे हिरवी मिरची आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे. म्हणजे अगोदर विचार केला की खलबतमध्ये वाटायचं, पण हे माझं स्टीलचं खलबत आहे त्यामुळे व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामध्ये. तर मी इकडे घेतलेलं आहे आता छोटं मिक्सरचं भांडं. यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक आल्याचा तुकडा आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि 2-4 मी काळे मिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहेत. आणि हे मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, एकदम बारीक पेस्टही बनवायची नाही, अशा पद्धतीनं वाटण करून घ्यायचं आहे. तर झालेलं हे वाटून आता पुढची तयारी करून घेऊया. तर जी खिसलेली दुधी आहे यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे थोडंसं मी टाकलेलं आहे, म्हणजे 1 ते 1.5 चमचा, आणि जे बाकीचं आहे ते मी तडक्यामध्ये यूज करणार आहे. आता टाकूया यामध्ये बाकीचे मसाले. तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि इकडं अर्धा चमचा मी मसाला टाकलेला आहे, म्हणजे सुहाना मसाला किंवा गरम मसाला हे आपण टाकू शकता आवडीप्रमाणे. मी इकडं फक्त सुहाना मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं पावडर पण टाकायचं आहे, पण आता जिरं पावडर नाही आहे आणि मी बनवलेली नाही आहे, तर तुमच्याकडे असली तर जरूर टाका. नंतर मी इकडे 2 ते 3 चमचे बेसन टाकलेलं आहे, म्हणजे एकत्र भरपूर सारं बेसन टाकायचं नाही, जसं लागेल तसं आपल्याला बेसन टाकायचं आहे. तर फक्त 3 चमचे मी बेसन टाकलं, छान मिक्स केलं. आता टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ अगोदरच यामध्ये टाकायचं नाही, पाणी सुटतं त्यामुळे नंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया. तर मला वाटतं थोडेसे आणखीन 1-2-3 चमचे बेसन यामध्ये लागणार आहे. तर जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे लागेल तसं बेसन टाकायचं, तर पूर्ण मी 6 चमचे बेसन यामध्ये टाकलेलं आहे. जास्ती बेसन टाकलं ना ही भाजी खूपच बेसन लागते, म्हणजे जितकं बेसन कमी टाकलं ना तितका भाजीला टेस्ट छान येतो, म्हणून पाणी अगोदरच मी पिळून काढलेलं आहे. आपण पाण्यासहितच दुधी ठेवली ना तर यामध्ये खूप सारं बेसन आपल्याला टाकावं लागतं, त्यामुळे मी पाणी अगोदरच वेगळं केलेलं आहे आणि यामध्ये मी 6 चमचे बेसन टाकलेलं आहे आणि मिश्रण बनवून तयार केलेलं आहे. आणि इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक कोफ्ते बनवून टाकायचे आहेत अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये. म्हणजे तेल जास्त गरम झालं तर काय होतं ना, वरच्या साईडला एकदम काळे होतात आणि आतमधून कच्चे राहतात, म्हणून येथे घाई गडबड करायची नाही, निवांत हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमधून व्यवस्थित ते तळले पाहिजे. तर अगोदर एकत्र सगळे कोफ्ते बनवून ठेवलं तरी पण चालतं. तर मी काय करत आहे इकडं थोडेफार कोफ्ते बनवून डायरेक्ट तेलामध्ये सोडलेले आहेत आणि हे आलट पलट सेकत आहे, तोपर्यंत मी बाकीच्या मिश्रणाचे कोफ्ते बनवून ठेवत आहे, तोपर्यंत हे पण सेकले जातील. म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो यामध्ये, पण घाई गडबड करायची नाही, कमी गॅसवरती निवांत हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत, आलट पलट करत अशा पद्धतीनं. बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता काढून घेऊया. तर एक बॅच मी तळून काढलेला आहे आणि जे बाकीचे कोफ्ते मी बनवून ठेवले ते पण मी अशाच पद्धतीनं तळून घेते. जोपर्यंत हे कोफ्ते तळून तयार होत आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर इकडे मी कांदे घेतलेले आहेत 3-4 कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि टमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, ते पण बारीक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला आता ग्रेव्हीची तयारी करायची आहे. तर इकडे मी कांदे मोठ्या आकारमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि मिक्सरला वाटून घेऊया. आणि इकडे माझं लक्ष कोफ्त्याकडे आहे, म्हणजे ते पण आपल्याला सतत आलट पलट करायचं आहे, निवांत तळत आहेत. तोपर्यंत मी इकडं 3-4 कांदे असे कट करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम बारीक पेस्टी बनवायची नाही, पाणी वगैरे टाकायचं नाही, असंच कांदे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर इकडं मी हे कांदे वाटून घेतलेले आहेत, बघू शकता एकदम पेस्टी बनवायची नाही, अशा पद्धतीने हे कांदा मी वाटून घेतलेला आहे. आणि इकडं कोफ्ते हे पण दुसरा बॅच तळून तयार झालेला आहे. तर काढून घेऊया. बघू शकता छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतमधनं व्यवस्थित ते तळले गेलेले आहेत. तर आता ह्या कढईमधलं तेल मी काढलेलं आहे, कारण जास्त तेल मी घेतलेलं होतं. आता यामध्ये फक्त मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं आणि 1 तेजपत्ता टाकलेला आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. हिंग पण टाकू शकता, पण हिंग संपलेला आहे त्यामुळे, आणि जी डब्बी मी ठेवलेली होती ते पण भेटत नाही आहे, त्यामुळे हिंग मी स्किप केलेला आहे. 1 तेजपत्ता, नंतर मी इकडं जे आपण वाटण करून ठेवलेलं होतं ना मसाला ते टाकलेला आहे, जसं अद्रक, लसूण आणि मिरचीचा, ते टाकून मी परतून घेतलं. हलकासा कलर याचा चेंज होऊ लागला की त्यामध्ये मी हे वाटलेला कांदा टाकलेला आहे. कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जेव्हाही आपण भाजी बनवू ना, कुठलीही भाजी असू ते, त्याचे मसाले व्यवस्थित भाजले ना भाजीला टेस्ट खूप छान येतो. तर इथं थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. आणि मसाला व्यवस्थित बनला की भाजी आपली एकदम धाबा स्टाईल टेस्टी बनून तयार होते. तर इकडं कांदा परतून घेतलेला आहे मी. नंतर यामध्ये सुके मसाले टाकले, जसं की अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊया कमी गॅसवरती. मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये हे जे पाणी आपण काढून ठेवलेलं होतं ना दुधीचं काढलेलं, ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. खूपच पौष्टिक असतं, तर टाकून द्यायचं नाही, आपल्याला भाजीमध्ये घ्यायचं आहे किंवा आपण पिऊ पण शकता, छान असतं. ते पाणी टाकलं, मी थोडा वेळ परतून घेतलं. आता टाकूया यामध्ये 1 चमचा बेसन टाकल्यानं
ना ही जी ग्रेव्ही आहे ना छान थिक बनून तयार होते, म्हणजे एकदम अशी पाणी पाणी होणार नाही आहे. म्हणून 1 चमचा बेसन टाकलेलं टेस्ट पण छान आहे. आणि परतून घेतलं तर मसाला निवांत तिकडे भाजत आहे, तोपर्यंत तिकडे टमॅटोची ग्रेव्ही बनवून घेऊ. तर 2 टमॅटो मी घेतलेले आहे तिकडं आणि मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला या ग्रेव्हीसाठी. तर इकडं टमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे, तोपर्यंत मसाला पण व्यवस्थित भाजलेला आहे. आता यामध्ये ही टमॅटो प्युरी ॲड करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया कमी गॅसवरती. एकदम छान टेस्टी धाबा स्टाईल भाजी बनवून तयार होते. तर बघू शकता कलर तुम्ही एकदम छान परफेक्ट कलर आलेला आहे, म्हणजे दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठीही तितकीच टेस्टी भाजी बनवून तयार होते. एकदम धाबा स्टाईल. जसं पाहुणे वगैरे आली सुचत नाही की काय बनवायचं किंवा आपल्याला काही अदून बदलून बनवायचं आहे, त्यावेळेत आपण ही भाजी बनवू शकता. खूपच छान बनते. तर टमॅटो टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं. नंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे आपल्याला, कारण हे जे कोफ्ते आहेत ना खूप सारं पाणी ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच टाकायचं आहे. तर इकडे भाजीसाठी ग्रेव्ही तयार झालेली आहे. जोपर्यंत की यामध्ये एक उकळी येत आहे तोपर्यंत मी इकडे तांदूळ काढून घेतलेले आहेत, म्हणजे संग मी भात पण बनत ठेवणार आहे. तर इकडे या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये टाकूया हे कोफ्ते आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे. आणि या भाजीला फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतरी ते कोफ्ते तुटायला लागतात आणि भाजी खूपच थिक बनते. त्यामुळे फक्त 2 ते 3 मिनिट शिजवायचं आहे. तोपर्यंत मी इकडे तांदूळ 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तांदळाच्या डबल पाणी टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकून मी भात बनत ठेवते. म्हणजे दिनेश चावरलेले, दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी आहे. म्हणजे आजकाल सुट्टीच आहे, तरी पण आता एक्झाम चालू आहे, त्यामुळे दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी आहे. म्हणजे दिवाळीपासून दिनेशला सुट्टी आहे, त्यामुळे मी निवांत कामं आवरत होते. पण आता परत ती ड्युटी चालू झालेली आहे, मॉर्निंगला लवकर उठणं आणि स्वयंपाक बनवणं. तर इकडे भाजी बनवून तयार झालेली आहे. भात पण इकडं कुकरला शिट्या होतच आहे. तोपर्यंत मी दूध गरम करायला ठेवते, म्हणजे चहा पाणी हे सगळं आता इथून होणार आहे. म्हणजे भात आणि भाजी बनलेली आहे. आता फक्त मला चपाती भाकरी हे सगळं बनवायचं आहे, देवपूजा करायची आहे. म्हणजे मॉर्निंगची धावपळ असते, पण त्यामध्ये मुलं जायची आहेत कॉलेजला शाळेत, तर अगोदर त्यांना आपल्याला आवरून द्यायचं आहे. जे बाकीची कामं आहेत आपली दिवसभर चालतच राहणार आहेत. तर असं ताईंनो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि ही कोफ्त्याची भाजी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा. तर सगळं आवरलेलं आहे, माझं मॉर्निंगचा चहा पण झालेला आहे. दिनेशी रेडी आहे कॉलेजला जाण्यासाठी, त्यांच्यासाठी मी भाजी आणि भात पॅक करून दिलेला आहे. तर ही सगळी कामं आवरली. आता नंबर आहे रांगोळीचा. अंगणाची साफसफाई तर मी मॉर्निंगलाच केलेली आहे, फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे. तर आता मी रांगोळी काढून घेते आणि पाणी मी जे मॉर्निंगला टाकलेलं होतं ते पूर्ण हडकलेलं आहे. तर आणखीन एक वेळा मी पाणी टाकलं अंगणामध्ये आणि इकडे रांगोळी काढून घेत आहे. आणि दिनेश पण जात आहे, म्हणजे आता त्यांना टिफिन देईल आणि तो तसंच कॉलेजला जाईल. तर चला तर मग सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.